चला सगळा परिवार सज्ज आहे. बाबा, काय तुमच्या मनात नेमकं चाललेलं आहे? मला वाटते खूप मुलीचा विवाह होतो हा प्रत्येक आई वडिलांचा इच्छा असते. ती विवाह पूर्ण व्हावा हीच एवढी इच्छा आहे आणि व्यवस्थित होणार तो आनंदात. त्यासाठी तुम्ही अगदी पहिल्यापासून त्या मुलांना सगळ्यांना भरभरून दिलेलं आहे. कारण मगाशी बोलताना तुमच्याबद्दल खूप बोलली आणि मग आता हा टप्पा. तुमचं काय म्हणणं आहे? ताईने मला भरपूर सपोर्ट केला लहानपणापासून ते मोठेपर्यंत. प्रत्येक वेळी तिने भरपूर मदत केली. पण ती जेव्हा घरातून जाईल तेव्हा ते दुःख असेल ते मला पण सहन नाही होणार, कारण की ती भरपूर छान आहे. खूप छान आहे. सासरे बुवा नमस्कार. चला, लक्ष्मी तुमच्या घरात येते आहे. काय वाटतंय? काय कसं सगळं वातावरण आहे तुमच्याकडे? छान वातावरण. हां, आनंदाचं वातावरण आणि प्रत्येकाच्या आवडीनुसारच म्हणजे काही निवड झालेली आहे. हो, त्यामुळे वातावरण अगदी आनंदी आहे. बरोबर. आता तुम्ही सांगा की आता 5 गोष्टी जर मागायच्या झाल्या आत्ता आमच्या समोर साक्षीनं, तर तुम्ही काय इच्छा व्यक्त कराल किंवा काय मागाल? मला दररोज ज्यूस तरी पाजलंच पाहिजे. अरे बापरे, म्हणजे तो कानिफनाथ मधला? चालेल. अरे बाबा बाबा, त्यांचा स्पॉट आहे तो भेटायचा ना. ओके, म्हणजे रोज फिरायला नेलं पाहिजे. हा, 1 बघूया तरी. 1. हां. 2. महिन्यातून एकदा तरी घरातल्या सर्व मंडळींनी आम्ही एकत्र कुठेतरी बाहेर फिरायला जाणं येणं तरी केलंच पाहिजे, सगळ्यांनी मिळून. मिळून. त्याचबरोबर सासू मला सासरे तुम्हाला महिन्यातून एकदा दोघांबरोबर जावं लागणार आहे, लक्षात ठेवा. हां, माझ्या धीराला सुद्धा. माझ्या. हा बाबा, हो हो, तू पण बाबा. हो, चला. हां, येस. हां. 2. आणि माझ्या पुढच्या मला एज्युकेशन अजून मला कंटिन्यू करायचं आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा अजून परवानगी हवी. काय म्हणणं आहे याच्यावरती? शिक्षण अगोदरच दिलेलं आहे. हो ना. म्हणजे PhD करावी. अरे वा. आणि बॉटनीमध्ये तिचा जो विषय आहे बायोटेकमध्ये, तर ते विषय पण दिला मी कोणत्या विषयामध्ये PhD करावी, म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी म्हणून आहे. वा, म्हणजे डॉक्टर. त्यांची इच्छा होती नावाच्या पुढे डॉक्टर असावं, तसंच त्यांची इच्छा आहे की आपल्या सुनेच्या नावाच्या समोर सुद्धा डॉक्टर असावं. मोठा अलंकार आहे. कोणताही म्हणजे काय डिग्री हे अलंकार आहे. अरे वा वहिनी, किती भाग्यवान आहात असे सासरे. अलंकार त्यांना का आठवला, कारण का त्यांच्याकडे आयुर्वेद रत्न पदवी आहे. अरे वा. रत्न म्हटलं की तो मग ते जोडीला जरा अलंकारातच असला की छान वाटतं. वा, चला 3 झाल्या ना. आणखी 2 राहिले आता. हो. आणि त्याचबरोबर मला सुद्धा माझ्या माहेरकडच्या माणसांशी म्हणजे तेवढाच वेळ पण देण्यासाठी परवानगी सुद्धा द्यावी त्यानुसार. आणि ही एक आहे. आणि त्याचबरोबर माझ्या चॉईसचे जास्तीत जास्त कपडे घातले असेल त्यांनी, शर्ट पॅन्ट घरच्यांनी सुद्धा घातले किंवा केले. अच्छा, मी तुमच्या आवडीचे सगळे तुमचं कॉस्ट्युम बदलतोय? नाही, कॉस्ट्युम एवढा नाही बदलणार. जरा त्यांच्या जरा अट्रॅक्ट करत असेल तर त्याच्यासाठी परवानगी द्यावी. आता बघू. ऑलरेडी दिलेली आहे बघा. हे बघा ऑलरेडी तिथंच मी तयार केलेला आहे. हो का? अरे वा. चला, ह्या झाल्या 5 इच्छा वहिनींच्या. तुमच्या काय म्हणणं आहे वहिनींकडून? तिने घरच्यांना सर्वांना सांभाळून घ्यावं, सर्वांशी प्रेमाने वागावं, जसं आता वागत आहे तसेच. 1. मला नॉनव्हेजची फार आवड आहे. त्याच्यामुळे आठवड्यामध्ये 3-4 दिवस जेवढे आपले बुधवार, शुक्रवार, रविवार नॉनव्हेज तर करावंच तिने. आता काय म्हणणं आहे तुमचं? गुरुवार, शुक्रवार वगैरे तरी चालेल. बरं, ठीक आहे. म्हणजे होईल, काहीतरी मार्ग निघेल. 2. नाही, करून देईन, हरकत नाही. त्यांना पाहिजे असेल तर करून देईन मी. हां, चला 2. बरं, तिने तिचं जे शिक्षण चालू, उच्च शिक्षण चालू आहे, ते पहिलं उच्च शिक्षण तिने जेवढं तिला आता सर्वांचं घरात सपोर्ट आहे, राहणार आहे याच्या पुढे, तिने तिचं शिक्षण पूर्ण करून घ्यावं, नंतर नोकरी करावी किंवा बिझनेस जो आहे पहिलं शिक्षण तिने पूर्ण करून घ्यावं. चला 3. हां, लांब आम्हाला फिरायला आवडतो भरपूर, त्याच्यासाठी वेळ काढावा, अभ्यास थोडासा 1-2 दिवस बाजूला ठेवावा. आणि 5. माझ्या आवडीचे कपडे घालावे. ठीक आहे. आता ह्याच्यावरचा जो मार्ग आहे तो तुम्ही दोघांनी मिळून त्या कानिफनाथमध्ये परत एकदा जा, ते ज्यूस मांडवा आणि काय ते यातनं मार्ग काढा. पण सगळे आनंदी आहात, आनंदी राहा, एवढंच म्हणतो. काय लग्नाची तारीख? 30 नोव्हेंबर. मग आम्ही यायचं की नाही? यायचंच. तुम्हाला पत्रिका अवश्य देणारच आम्ही. आता पत्रिका देणार जातो. अरे वा, बघू पत्रिका कुठे आहे ती. छान.
थांबा, एवढ्यावर सुटका नाही आहे. सागर आणि भूमिका, चला आता या नव्या भूमिकेत वहिनीच्या भूमिकेत जाणार आहात तुम्ही. हो. तुम्हाला शुभेच्छा आहेत. बरं ही सुपारी घ्या जरा, मला बघायचं आहे. बरं एक असा समज असतो माहिती आहे का, की अंगठ्याच्या बाजूचं बोट मोठं असलं की काय 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 ह्या हसल्या काय काय म्हणतात सांगा ना, काय असतं? नवरा मुठीत राहतो. सगळं ऐकतो आणि मुठीत राहतो असं. पण आता ही आपण जरा वेगळा खेळ खेळणार आहोत. ही सुपारी तुम्ही 2 बोटात पकडायची आणि वहिनी तुम्ही ती तुमच्या बोटांनी काढून घ्यायची. जर ती सुपारी तुमच्या मुठीत आली तर काय, आणि तुम्ही ती तुमच्या मुठीत ठेवली तर बाकी मी काय बोलत नाही, म्हणजे काय होणार ते आता कळेलच. पण माझं म्हणणं असं आहे की आपण याच्या सुपारी आम्ही एकमेकांना मनाने समजतो, त्याच्यामुळे एकमेकांना मुठीत ठेवण्याचा प्रश्न नाही. अरे पण हो ना, ठीक आहे ना, ही गंमत आहे. हे असं केलं म्हणून तसं असतं असं नाही, हा खेळ आहे. हा चला बघू आता. अशी नाही, अशी पकडायची, अशी. सरळ रेषेत हा, काय? 1 2 3 ओढा. हा 2च बोट. बरं थांबा 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 थांबा, द्या ती माझ्याकडे. चला हे काही सोडणार नाही, त्या काही घेणार नाही. कारण आता ह्यांनी ठरवलेलंच आहे की नाही ती त्यांच्याच मुठीत राहिली पाहिजे. त्याच्यातच खरं तर सौख्य सामावलेलं आहे. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा तर आहेतच. दोघांच्याही पत्रिका आलेल्या आहेत. झी मराठी आणि संपूर्ण होम मिनिस्टरच्या कुटुंबाकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि हा एक छोटासा आहेर आहे, तो आहेर तुम्ही घ्यावा. झी मराठीकडून हा आहे, एवढ्यावर सुटका नाही. आमच्या ताईला झी मराठीकडून ही भेटवस्तू. हां थँक्यू. एवढ्यावरही सुटका नाही. अजून आहे. आमच्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून लग्नासाठी ही पैठणी. सुंदर आहे. आपण एवढंच म्हणणार की ताई तू दिल्या घरी सुखी राहा.